भ्रष्टाचाराचे गुन्हे सिद्ध झालेले 28 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार। नोकरीमधून तात्काळ काढून टाकण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, नाहीतर संबंधित विभागाच्या प्रमुखांवर होणार कारवाई। नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मिळणार मदत, राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय। लंडन मधलं डॉक्टर आंबेडकरांचं घर खरेदी करायला मंत्रिमंडळाची मान्यता। 41 कोटींचा येणार खर्च, पुढच्या 10 दिवसात देणार 10% रक्कम। नमस्कार, मी आरती कुलकर्णी। महाराष्ट्र नामामध्ये तुमचं स्वागत आहे। राज्य मंत्रिमंडळानं आज काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत, या बातम्या बघणारच आहोत, पण त्याचबरोबर आणखीही महत्त्वाच्या हेडलाईन्स बघूया। दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला झाली अटक, खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल। पुण्यापाठोपाठ नागपूरमध्येही शिवसेनेची एमआयएमच्या विरोधात मोर्चे बांधणी। असादुद्दीन ओवैसींच्या सभेला केला विरोध, परवानगी दिली तर सभा उधळण्याचाही इशारा। विनोद घोसाळकर यांची शिवसेनेच्या विभाग प्रमुख पदावरून होणार उचलबांगडी। शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविकांनी केली होती घोसाळकर यांच्या विरोधात तक्रार। या कलाकारांचा मी तीव्र निषेध करतो आणि ह्या कलाकारांनी महाराष्ट्र देशाच्या देशातल्या लोकांची माफी मागावी। आता यांचा एकही चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार नाही। एआयबी शोच्या व्हिडिओ नंतर करण जोहर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात मनसे आक्रमक। ब्राह्मण एकता सेवा संस्था, ख्रिश्चन रिफॉर्म युनायटेडनेही केली तक्रार। नियमांचा भंग झाल्याचं सिद्ध झालं तर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। पेट्रोल 2 रुपये 42 पैशांनी तर डिझेल 2.25 रुपयांनी होणार स्वस्त। आज मध्यरात्रीपासूनच होणार कपात लागू। घुमानमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाबद्दल प्रकाशकांच्या प्रश्नावर चर्चा करण्याची साहित्य महामंडळाची तयारी, प्रकाशक मात्र बहिष्काराच्या भूमिकेवर ठाम। आणि नेटबॉल खेळाडू मयुरेश पवारला बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली। मयुरेशचा मृत्यू समुद्रामध्ये बुडून पोस्टमार्टेम अहवालामध्ये झालं उघड। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण पहिली बातमी बघूया। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अखेर अटक करण्यात आलेली आहे। इक्बाल कासकरच्या विरोधामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। इक्बालसह त्याच्या 2 साथीदारांच्या विरोधात जे मार्ग पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल केला गेलाय। सलीम शेख या इस्टेट एजंटकडे खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी आता इक्बाल कासकरची चौकशीही झाली आहे आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली। आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे करस्पॉन्डंट राहुल जोरी यांच्याशी। राहुल, इक्बाल कासकर जो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ आहे, त्याला खंडणी प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। अशी अनेक प्रकरणं असतील ज्यामध्ये इक्बाल कासकरचा हात असेल। किती महत्त्वाची ही अटक आहे आणि दाऊद इब्राहिमसाठी इक्बाल कासकर इथे काम करायचा का? आरती, मुंबई पोलिसांसाठी ही खूप महत्त्वपूर्ण अटक आहे। 30 जानेवारी रोजी भायखळा पोलीस स्टेशनमध्ये सलीम शेख या इस्टेट एजंटने हा गुन्हा दाखल केला होता। मात्र हा गुन्हा काही दिवसानंतर जे पोलीस स्टेशनला ट्रान्सफर करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी पूर्ण खात्री करून या इक्बाल कासकरला अटक केली। आज दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। त्या चौकशीअंती आज त्याला अटक करण्यात आली आहे आणि उद्या त्याला कोर्टात सामील करण्यात येणार आहे। मात्र ही जी अटक आहे, या अटकेनुसार पोलीस आणखी काही गुन्ह्यांवर सुद्धा या इक्बाल कासकरची चौकशी करतायत। कदाचित अशाच प्रकारचे खंडणीची किंवा इतर काही गुन्हे या अटकेनंतर उघडकीस येण्याची शक्यता आहे। आरती, बरोबर आहे राहुल। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम जो आहे तो पाकिस्तानमध्ये आहे आणि भारताला तो हवा आहे। अशा या सगळ्या पार्श्वभूमीवर इक्बाल कासकरची अटक किती महत्त्वाची ठरते? दाऊद इब्राहिमसाठी हा इक्बाल कासकर काम करायचा का, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आरती, दाऊद इब्राहिमसाठी नक्कीच दाऊद इब्राहिमच्या नावाशिवाय इक्बाल कासकर
कुठेही मुंबईत त्यानं या अगोदर केलेली गुन्हे दाऊद इब्राहिमच्या नावानंच केलेली आहेत। मात्र पोलीस या संदर्भात कुठली म्हणजे पूर्णपणे गुप्तता पाळतायत, या संदर्भात पोलीस कुठली माहिती देत नाहीयेत। पण इक्बाल कासकरची अटक ही मुंबई पोलिसांसाठी खूप मोठं यश आहे। याच बरोबर दाऊद इब्राहिमला हा सध्या मोठा झटकाही मानला जातोय। बरोबर आहे, दाऊद इब्राहिमला सुद्धा हा सगळ्यात मोठा दणका मानला जातोय। धन्यवाद राहुल या बातमीबद्दल। यानंतर बातमी बघणार आहोत, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भ्रष्टाचाराचे गुन्हे सिद्ध झालेल्या 28 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर आता गदा येणार आहे। गुन्हे सिद्ध झालेले 28 अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत त्यांच्या नोकऱ्या जाणार आहेत, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आदेश दिलेत। अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ नोकरीमधून काढून टाका असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। आणि ही कारवाई जर झाली नाही तर त्या अधिकाऱ्याच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभाग प्रमुखावर कारवाई होईल असा इशाराही देण्यात आलाय। त्यामुळे आता बेहिशोबी मालमत्ता आणि लाचखोरीचे गुन्हे सिद्ध झालेले जे सरकारी कार्यालयांमधले जे अधिकारी आहेत आणि कर्मचारी आहेत ते गोत्यात आलेत। या 28 अधिकाऱ्यांपैकी बहुतेक अधिकारी महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य आणि विक्री कर खात्याचे आहेत। याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे प्रिन्सिपल करस्पॉन्डंट आशिष जाधव यांच्याशी। आशिष, महसूल विभाग आहे, वित्त विभाग असेल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य ही सगळी महत्त्वाची खाती आहेत आणि या खात्यामध्ये लाचखोरीचे गुन्हे असतील, बेहिशोबी मालमत्तेचे गुन्हे असतील, या सगळ्यांच्या नोकरीवर तात्काळ गदा येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी ही कारवाई करण्याचं काय कारण आहे आणि कोण कोण अधिकारी आहेत हे? आरती अँटी करप्शन ब्युरो अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडनं लाच घेतल्याप्रकरणी शासकीय कर्मचाऱ्यांना कधी अटक केली जाते तर कधी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं जातं आणि त्यांच्यावर कारवाई केली जाते। अशाच प्रकरणामध्ये जे दोषी अधिकारी आहेत, ज्यांना कोर्टानं दोषी ठरवलेलं आहे, शिक्षा सुद्धा ठोठावलेली आहे, काहींना जामीन मिळालेला आहे, असं असताना सुद्धा यातले 28 अधिकारी कर्मचारी असे आहेत जे दोषी आहेत भ्रष्टाचार प्रकरणी, पण त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यांच्या संबंधित विभागाकडनं झालेली नाही, म्हणजे ते शासनाच्या सेवेत रुजू आहेत। ही बाब लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना आदेश दिलेले आहेत की असे जे अधिकारी आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, ज्यामध्ये बेहिशोबी मालमत्ता बाळगणं असेल किंवा लाचखोरीची प्रकरणं असेल, अशा प्रकरणातले दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यमुक्त करावं आणि ज्यांनी कार्यमुक्त होऊ नये असे अधिकारी कर्मचारी त्यांच्या आश्रय देण्याचं काम केलं अशा विभाग प्रमुखांकडनं खुलासे मागवावेत। आताही हा आदेश जारी झाल्यानंतर जर का तात्काळ अशा लोकांना नोकरीतून काढून टाकलं नाही तर मग संबंधित विभागांच्या प्रमुखांवर कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी लेखी आदेशात म्हटलेलं आहे। सरकारला 100 दिवस पूर्ण होत आहेत, त्या दृष्टीनं जर का बघितलं तर हा एक महत्त्वाचा आदेश आहे असं आपण म्हणू शकतो। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। धन्यवाद आशिष या माहितीबद्दल। आणि त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळानं सुद्धा आज काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत। नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये राज्यामध्ये जी गारपीट झाली आणि त्याआधी अवकाळी पावसाचा सुद्धा जो फटका बसला, त्यामध्ये शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। आता शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जात पडताळणी प्रमाणपत्राला 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलेला आहे। गारपीटग्रस्तांना मदतीच्या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली। आज या ठिकाणी 23,000 दुष्काळ सदृश गावं राज्य सरकारने जाहीर केलीत, पण आणखीन 500 कोटी रुपयाचा खर्च सुद्धा फेब्रुवारीचा महिना उजडल्यानंतर सुद्धा राज्य सरकारकडून झालेला नाही। आपण बघतोय शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाहीये, त्यामुळे विरोधी पक्ष टीका करतायत। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडन मधलं घर विकत घेण्याबद्दलची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने पुढे नेणार याबद्दलही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज चर्चा झालेली आहे। लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर विकत घेण्यात येणार आहे आणि हे घर विकत घेण्यासाठी 41 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। याबद्दल शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी पाठपुरावा केलेला होता। त्यांनी काय माहिती दिली आहे ऐकूया। आणि त्या ठिकाणी भारतीय उच्चायुक्तांबरोबर बैठक करून तिथल्या बुद्धिस्ट फाउंडेशनच्या लोकांना बोलवलं, घरमालकाला बोलवलं, एजंटला बोलवलं आणि हे आम्ही घेणार आहोत लगेच ताबडतोब सांस्कृतिक खात्याने, कारण हेरिटेज सांस्कृतिककडे तर आम्ही लेटर ऑफ इंटेंट पाठवलं। आता कॅबिनेटचा निर्णय झाला, कॅबिनेटच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून उच्चायुक्तांना आदेश जातील आणि या विषयामध्ये पुढच्या 10 दिवसांमध्ये आपण 10% म्हणजे 3 कोटी रक्कम त्यांच्याकडे ताबडतोब जमा करू आणि पुढची कागदपत्र पूर्ण झाली की उरलेले 31 कोटी जे आहेत ते आपण भरून ते पूर्ण घर आपल्या ताब्यात घेऊन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आता लंडनमध्येही स्मारक होणार आहे. यानंतर बघूया MIMचे प्रमुख असादुद्दीन ओवैसी यांची 28 फेब्रुवारीला नागपूरमध्ये सभा होतीये. पण ओवैसींना नागपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा शिवसेनेनं घेतलाय. MIMनं सुद्धा शिवसेनेला उत्तर दिलंय. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिवसेनेचे सगळे शिवसैनिक ओवेसीला नागपूर शहरामध्ये त्याचा प्रवेश होऊ देणार नाही. जर असं काही आलं, आधीच आम्ही महानगर आपल्या इथल्या कमिशनरला, पोलीस कमिशनरला आम्ही त्याची सभा झाली नाही पाहिजे याकरता आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की त्या सभेची परवानगी देऊ नका. जर पोलिसांनी त्याला परवानगी दिली तर आम्ही त्याची सभा इथे उधळून लावू. हे शिवसैनिक म्हणून मी आपल्यासमोर सांगू इच्छितो. शिवसेना ने विरोध के जो शब्दों का उपयोग करी है, ये शब्दों का उपयोग कानून का उल्लंघन है और कानून का उल्लंघन जब हो रहा है तो इसके ऊपर में हमारे कानून के रक्षक लोग अभी तक कोई कार्रवाई इस पर नहीं हुई है. यही अगर कोई दूसरा व्यक्ति कहता या सत्ताधारी पार्टी के साथ में रह रहे हैं लोग, इनकी गवर्नमेंट है, गवर्नमेंट रहने के बाद में इन लोगों ने कानून का उल्लंघन करे, इस पर कार्रवाई होना चाहिए. राज्यामध्ये MIM विरुद्ध शिवसेना असा संघर्ष सुरू झालाय. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेक नंतर बघूया. ह्या कलाकारांचा मी तीव्र निषेध करतो आणि ह्या कलाकारांनी महाराष्ट्र दिनाच्या देशातल्या लोकांची माफी मागावी. आता यांचा एकही चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार नाही. AIBच्या व्हिडिओ नंतर करण जोहर, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात मनसे आक्रमक. ब्रेक नंतर बघूया. यूट्यूबवर असलेल्या AIB शो प्रकरणी मुंबई पोलिसांनी फिल्ममेकर करण जोहर, अभिनेता अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. AIB या शो मध्ये अत्यंत असभ्य भाषेचा वापर केल्यावरून ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मुंबईमधली ब्राह्मण एकता सेवा संस्था आणि ख्रिश्चन फोरम युनायटेड या संस्थेनं याबद्दल तक्रार केली आहे. या प्रकरणी नियमांचा भंग होत असेल तर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनीही दिलंय. मनसे चित्रपट सेनेनंही या तिन्ही कलाकारांना अल्टिमेटम दिलंय. तुम्ही महाराष्ट्राची माफी मागा, नाहीतर एकही चित्रपट चालू देणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. AIBनं याबद्दल काय ट्विट केलंय ते आधी बघूया. आमच्या विरोधात चौकशी करण्यात येणार असल्याचं आम्हाला सूत्रांकडून समजलंय. मात्र सध्या तरी आमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. जेव्हा विचारणा होईल तेव्हा आम्ही त्याविषयी सर्वांनाच सांगू. राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनीही ट्विटरवरून याबद्दल मत व्यक्त केलंय. AIB या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबद्दल चौकशी होऊ शकते, पण या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल तर हा शो मी रोखू शकत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काय म्हटलंय तेही बघूया. मला ह्या कलाकारांचा मी तीव्र निषेध करतो आणि ह्या कलाकारांनी महाराष्ट्र दिनाच्या देशातल्या लोकांची माफी मागावी. आता यांचा एकही चित्रपट महाराष्ट्रामध्ये रिलीज होणार नाही. AIB हा शो वादग्रस्त ठरलाय. यानंतर बघूया. यावेळचं मराठी साहित्य संमेलन प्रकाशकांशिवाय होण्याची शक्यता आहे. कारण घुमानमध्ये होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर प्रकाशकांनी बहिष्कार टाकलाय. मराठी प्रकाशकांच्या परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये हा ठराव करण्यात आला. दुसरीकडे संमेलन होत असलेल्या कालावधीतच गोरेगावमध्ये प्रबोधन संस्थेच्या वतीनं 4 दिवस पुस्तकांचं प्रदर्शन होणार आहे. घुमानच्या संमेलनाबद्दल प्रकाशकांना सकारात्मक प्रतिसाद मिळणार नाही, त्यामुळे बहिष्काराचा निर्णय घ्यावा लागतोय असं प्रकाशकांचं म्हणणं आहे. घुमान इथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला जाणार नाही अशी भूमिका प्रकाशकांनी घेतलेली आहे. काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे आपण जाणून घेऊया. आपल्याबरोबर जाकडे सर आहेत. खूप दिवसाची वाट पाहिल्यानंतर हा निर्णय दुर्दैवाने घ्यावा लागला. हे करताना मला सुद्धा वाईट वाटले की मला काही प्रयत्न करता आले नाही. चर्चा करण्यासाठी मी स्वतः गेलो, देसडलांना भेटलो. ही चर्चा कर्वे रोडच्या एका कार्यालयात झाली. तिथे मी एकटा नव्हतो, माझ्याबरोबर आणखीन 20-22 प्रकाशक होते. त्यानंतर माधवी वैद्यांकडे 3-4 वेळा गेलो. माधवी वैद्यांना मी महामंडळाला एक पत्र दिलेलं आहे आम्ही प्रकाशन परिषदेने, ज्याला त्यांनी केराच्या टोपलीत टाकलंय. परंतु जिथे मराठी माणूस नाही, तुम्हाला बृहन महाराष्ट्रात संमेलन करायचं होतं तर तुम्ही बडोद्याला करायला होतं, इंदूरला करायला होतं, ग्वाल्हेरला करायला होतं, हैदराबादला करायला होतं, धारवाडला करायला होतं, बेळगावला काय गेलं बाजार तंजावर सुद्धा आम्हाला चालला असतं. पण तुम्ही जिथे मराठी माणूस एकही नाही,
आणि जिथे कोणतीही वाङ्मयीन किंवा भाषिक परंपरा नाही मराठीची, त्या ठिकाणी आम्ही जाऊन करणार काय? तुमच्या अट्टहासासाठी आम्ही जायचं का? जी भूमिका घेतली आहे चर्चा करायची नाही, तर नेमकं तोडगा निघणार कसा? चर्चाच जर झाली नाही तर तुमची अजिबातच तयारी नाही, कुठल्याच प्रकाशकांची जाणारच नाही अशी भूमिका आहे? नाही, आम्ही खूप प्रयत्न केले मॅडम. आम्ही त्यांना स्वतःहून भेटलेलो आहोत. ते एका बाजूला वेळ काढू प्रकरण करत होते आणि दुसऱ्या बाजूला काही प्रकाशक फोडून आपल्याला तिथे काही करता येईल का, पण त्यांना माझं सांगणं आहे, तुम्ही अशा प्रकारची प्रदर्शनं म्हणजे पुस्तकं वॅगनमध्ये घालून नेले रेल्वेचे आणि तिथे लावली तर ते पुस्तकाचं प्रदर्शन ठरणार नाही. ते काही झालं तरी चर्चाही करणार नाही आणि जाणारच नाही अशी भूमिका घेतली. करण्याची वेळ निघून गेली. त्यांना 3-4 महिने संधी दिली होती. आता मी काय चर्चा करणार? त्यांनाच विचारा, तुम्हाला खरोखर इंटरेस्ट आहे का, आणि असेल तर मग तुम्ही का केली नाही? ते तुमच्याकडे आले होते. साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांचंही काय म्हणणं आहे ते बघूया. प्रकाशकांचा आमच्याकडे बहिष्कार वगैरे टाकल्याचं काही अधिकृत पत्र नाहीये. तिथे घुमानला इतर ठिकाणी जशी ग्रंथविक्री होते तशी होणार नाही हे आम्हालाही माहिती आहे आणि त्यामुळे आम्ही प्रकाशकांची जास्तीत जास्त सोय बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा जसं त्यांना सांगितलं होतं की चर्चेसाठी दारं उघडी ठेवा, तशीच आता पण त्यांना विनंती करते की चर्चा केव्हाही करता येईल, तुम्ही या, चर्चा होऊन याच्यातून मार्ग निघू शकतात. महामंडळ आणि प्रकाशक यांच्यामध्ये काही तोडगा निघतो का हे पाहावं लागेल. यानंतर आपण एक ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. महाराष्ट्राचा नेटबॉल खेळाडू मयुरेश पवार याचा काल तिरुअनंतपुरममध्ये मृत्यू झाला. सुरुवातीला त्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सांगण्यात येत होतं, पण त्याचा मृत्यू हा समुद्राच्या पाण्यात बुडाल्यामुळे झालाय असं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उघड झालं. या दुर्दैवी घटनेनंतर मयुरेशच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळलंय. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेनं 2 लाख रुपये तर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं 2 लाख रुपयांची मदत त्याच्या कुटुंबियांना दिली आहे. केरळ ऑलिम्पिक संघटनेनं सुद्धा 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एका नेटबॉल खेळाडूला आपण गमावलंय. यानंतर महाराष्ट्र नावामध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.